नमस्कार मित्रांनो, बघा, पाठीवर कौतुकाची थाप टाकणारं कोणीतरी असेल तर लढण्यात मजा असते, अन्यथा सर्वच काही व्यर्थ असतं. खऱ्या अर्थानं मित्रांनो, 2 दिवसापूर्वी मुंबई या ठिकाणी एक स्पर्धा झाली होती आणि ही स्पर्धा काय होती? नॅशनल लेवल ओपन मार्शल आर्ट चॅम्पियनशिप 2025. या लेवलला ही काही कुठली शालेय लेवलची स्पर्धा नव्हती, ही ओपन स्पर्धा होती आणि या ठिकाणी ही स्पर्धा झाली. आपल्या मलठण नगरीचा एक खेळाडू म्हटलं तरी काही हरकत नाही, हा मुंबई या ठिकाणी गेला आणि नुसता गेलाच नाही तर तिथं गेल्यानंतर त्यानं या स्पर्धेमध्ये किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हा तिथं गेलाच नाही, खऱ्या अर्थानं तो तिथं गेल्यानंतर जिंकणं हारणं हा नियतीचा भाग होता. परंतु एवढ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन आपल्या खेड्यागावाचे विद्यार्थी जर जिंकत असतील तर नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. मला या ठिकाणी या दर्शनचं कौतुक तर नक्की करायचं आहे, परंतु त्याच्याही पेक्षा महत्वाचं कौतुक मला याच्या आईवडिलांचं आणि त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं करायचं. खऱ्या अर्थानं आपुलिया हिता जो असे जगता, धन्य माता पिता तयाच्या, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. खऱ्या अर्थानं अशी जी मुलं आहेत ही आईवडिलांना आणि शिक्षकांना, कारण या जगामध्ये 2 व्यक्ती अशा आहेत की त्यांना वाटत असते की आपली जी विद्यार्थी आहे, आपली जी मुलं आहे ही आपल्यापेक्षा मोठी व्हावी. म्हणून या दर्शनचं कौतुक तर या निमित्तानं आहेच, परंतु हे आई वडील आणि यांचे शिक्षक यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे यांचं मनापासून कौतुक आहे. खरं तर मी या शाळेमध्ये गेस्ट लेक्चर म्हणून येत असतो. माझे 10वी-12वीचे कोचिंग क्लासेस आहेत, परंतु ही मलठणची जी शाळा आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलठण, या ठिकाणी आता 400 ते 450 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. आणि या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की या ठिकाणी सर्व प्रकारचे उपक्रम राबवले जातात. म्हणजे चित्रकलेचे सुद्धा क्लासेस बाहेरचे शिक्षक येऊन शिकवत आहे, त्यानंतर ड्रॉइंगचे तर आहेत, खेळण्याचे सुद्धा वेगवेगळे कोच या ठिकाणी येत आहे. मला वाटतं अजून काय काय उपक्रम राबवले, स्पोर्ट्सचे आहे, त्यानंतर डान्सचे पण मला वाटतं कोचिंग बाहेरून येत आहे, भजनचे झाले होते, त्यानंतर मला वाटतं शिष्यवृत्ती आहे. असे सर्व ऍक्टिव्हिटी म्हणजे दंडवते सर असतील किंवा वावळे मॅडम असतील किंवा अजून हे मुख्याध्यापक मेडगुले सर आहे. म्हणजे ह्या शाळेचा एकंदरीत तुम्ही जर ग्राफ पाहिला तर सर्व क्षेत्रात ही मुलं, म्हणजे मी या ठिकाणी गेस्ट लेक्चर म्हणून येत असताना सुद्धा एक गोष्ट आवर्जून मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे की मी अनेक ठिकाणी गेस्ट लेक्चर म्हणून जात असतो, मात्र माझ्या लेक्चरला कुठलेही शिक्षक आजपर्यंत बसलेले नाही. परंतु या शिक्षकांना प्रामाणिकपणे असं वाटते की बाबा आपल्यात आणि आत्ताची जी पिढी आहे त्यांच्यात थोडासा जनरेशन गॅप आहे आणि आपल्याला जे आपल्या वाट्याला त्यावेळेची शिक्षण पद्धती वेगळी आलेली आहे. त्यामुळे आत्ता जर वेगळं असेल, आपल्याला काही चांगलं शिकायला भेटत असेल तर बसायला काय हरकत आहे आणि या माध्यमातून नवीन नवीन विद्यार्थ्यांना देण्यासाठी हे तत्पर असतात. म्हणून मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की या शाळेमध्ये सर्व उपक्रम हे टॉप लेवलचे चालतात. या ठिकाणचे सर्व शिक्षक एकदम दर्जेदार आहेत आणि या निमित्तानं मला असं सांगायचं की सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि या ठिकाणचा जो स्टाफ आहे सर्व व्यवस्थित आहे. नक्कीच या दर्शनचं या निमित्ताने कौतुक आहे, त्यांच्या आईवडिलांचंही कौतुक आहे. मला हेच सांगायचं, छोटंसं सत्कार मी या ठिकाणी त्याचा करणार आहे, परंतु सत्कार करत असताना हा व्हिडिओ जे जे पाहतील, मला त्या सर्व पालकांना, त्या शिक्षकांना किंवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना या निमित्तानं आव्हान करायचे की समाजात कदाचित आपलं हे बक्षीस छोटं असू शकतं, परंतु या विद्यार्थ्यांना या माध्यमातून एक मोठी उंची प्राप्त होण्यासाठी मदत होऊ शकते. कारण कोणीतरी कौतुकाची थाप पाठीवर टाकली तर लढण्याला मोठ्या प्रमाणात बळ येत असते. म्हणून दर्शनचं या निमित्तानं आपण छोटासा सत्कार करणार आहे. त्यामुळं मी सरांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण त्या ठिकाणी छोटासा आपण सत्कार देणार आहे. दर्शन, टाळ्या वाजवा सर्वांनी. आणि या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की तुला हे बक्षीस आज कदाचित छोटं असेल, परंतु मला एवढंच अपेक्षा आहे की तू समाजात ज्यावेळेस वेगवेगळ्या उंचीवर जात असेल त्यावेळेस तुला ज्या मग फिजिकली असेल, मेंटली असेल किंवा अजून कुठली शैक्षणिक मदत असेल, तुला ज्या वेळेस लागेल त्यावेळेस हक्कानं आमच्याकडे आवाज दे. आम्ही असेल किंवा दंडवते सर असतील किंवा इथला सगळा स्टाफ असेल, तुझ्या प्रत्येक यशासाठी आम्ही फुलाची पाकळी जेवढी शक्य आहे ती करण्याची आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.